Hello class. In this session, we will discuss about 3-pin IC regulators. We know the function of voltage regulator is to maintain a constant voltage at the output irrespective of any fluctuations or changes in the input or variation or change in the output current. In other words, voltage regulator produces a regulated or constant DC output voltage. Voltage regulator are also available in integrated circuit IC, ज्याला तुम्ही चिप असं म्हणता. These are called as voltage regulator IC. जसं तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असतं ते सुद्धा काय आहे, इंटिग्रेटेड सर्किट. ॲज लाईक दिस डिस्क्रीट कंपोनंट म्हणजे रेग्युलेटर बाय युझिंग डायोड्स, रेग्युलेटर बाय युझिंग ट्रान्झिस्टर. इन्स्टेड ऑफ दॅट आय सीच्या फॉर्ममध्ये पण येतात आणि जनरली तुम्ही आय सीच पाहिली असते. आय सी कम्प्युटरच्या मदरबोर्डमध्ये ग्रीन कलरच्या मोठ्या मोठ्या पट्ट्या ज्याला मेटॅलिक लीड्स असतात, त्याला आय सीज असं म्हणतात, त्याच्या करंटचे आय सी. तर व्होल्टेज रेग्युलेटर आय सी फॉर्ममध्ये सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतो. मग ते कोणते आहेत, ते कसे आहेत याच्याबद्दल डिस्कस करूया. मग टाईप्स ऑफ रेग्युलेटर आर ऑफ 2 टाईप्स आय सीज फॉर्ममध्ये. तर फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर अँड सेकंड कॅटेगरी ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर. यांच्या नावावरूनच कळतं की फिक्स्ड म्हणजे काय, तर एकसारखं देणारं फिक्स्ड, ज्याच्यामध्ये कमी जास्तपणा करू शकत नाही, त्याला चेंज करू शकत नाही, असं जे व्होल्टेज आउटपुटला मिळतं अशा कॅटेगरीला म्हणायचं फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर. अँड सेकंड अपोजिट टू दॅट ऑफ ॲडजस्टेबल. वी कॅन व्हॅरी द व्होल्टेज ॲज पर आवर कन्व्हिनियन्स और देअर इज अ प्रोव्हिजन for the variation of voltage. That category is called as adjustable voltage regulator. Okay, we will discuss both of these two in this session. First we will see for fixed voltage regulator. Fixed voltage regulator which produces a fixed DC output voltage which is either positive or negative. Fixed आहे पण ते पॉझिटिव्ह पण असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. दुसऱ्या भाषेत असं म्हणूया की काही व्होल्टेज रेग्युलेटर हे फक्त पॉझिटिव्ह डी सी व्होल्टेज देतात आणि काही व्होल्टेज रेग्युलेटर हे नेगेटिव्ह व्होल्टेज देतात. मग त्याच्यावरून सुद्धा त्यांना कॅटेगराईज केलं जातं किंवा त्यांना टाईप्समध्ये घातलं जातं की हे आहेत पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आणि हे आहेत नेगेटिव्ह फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर. मग अशा आय सीज कोणत्या आहेत, तर 78XX 78 सिरीज जी आहे, 78 सिरीज 78 व्होल्टेज रेग्युलेटर आय सी produces positive fixed DC voltage value. 78 याच्यावरूनच कळून जातं आपल्याला की हे पॉझिटिव्ह व्होल्टेज देणारा, आणि ते XX लिहिलं ना तर इथं ते व्होल्टेजची व्हॅल्यू. लेट्स से फॉर एक्झाम्पल मी म्हणत असत 7815 म्हणजे 15 व्होल्ट, म्हणजे हा जो आय सी आहे हा काय देतो, 78 याच्याच नावामध्ये हा पॉझिटिव्ह व्होल्टेज देतो. किती पॉझिटिव्ह व्होल्टेज देतो, तर एक्सच्या ठिकाणी आपण 15 टाकलं तर 15 व्होल्ट फिक्स्ड व्होल्टेज देणारा आय सी कोणता झाला, तर 7815. ॲज लाईक दिस वन 79XS 79 सिरीज इट्स फॉर नेगेटिव्ह व्होल्टेज और नेगेटिव्ह फिक्स्ड व्होल्टेज व्हॅल्यूज. ओके, 78 ही सिरीज पॉझिटिव्ह फिक्स्ड व्होल्टेजसाठी आणि 79 ही आहे फिक्स्ड नेगेटिव्ह व्होल्टेजसाठी. ओके, मग आपण काय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं XX करस्पॉन्ड टू 2 digit number and represents the amount or magnitude of voltage that the voltage regulator IC should be produced. Both 78 and 79 voltage regulator having 3 pin, so these called 3 pin IC regulator. प्रत्येकाला 3-3च पिन आहे, ठीक आहे. and the third pin is used for collecting the output from them. ठीक आहे, आता आपण त्याचं पिन कॉन्फिगरेशन बघूया. 3 पिन म्हणजे एक इनपुटसाठी आणि दुसरी आहे आउटपुटसाठी. ओके ना, हे तर क्लिअर असं म्हणूया. तर असं म्हणूया, द पर्पज ऑफ द फर्स्ट अँड सेकंड पिन ऑफ दीज 2 टाइप्स ऑफ आय सीज आर as for input and output, and the third one is to connect ground. इनपुट, आउटपुट अँड ग्राउंड असे 3च पिन या आय सीजमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. द फर्स्ट अँड सेकंड पिन्स ऑफ 79
7 9 negative voltage regulator ICs are used to connect for the ground and input respectively. ठीक आहे. आता आपण असायला थोडंसं समजून घेऊया. जसं की 7805 म्हणजेच काय आहे, 78 सिरीज आहे. 78 सिरीज म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि 05 म्हणजे किती व्होल्टेज देणार आहे, हा 5 व्होल्ट देणार आहे. ओके, लाईक दिस वन. आणि हे जर 7905 असेल तर 5 व्होल्ट फिक्स्ड, बट 79 series is for negative voltage. Okay, this figure is for 78XS. ओके, 78 सिरीजसाठी. मग इथे 3 पिन दिसतात आपल्याला, इन आउटसाठी एक पिन आणि एक पिन ग्राउंडसाठी. आता डायरेक्टली इथे दाखवलं नाही, नुसतं इनपुट पिन आउटपुट पिन असं नाही म्हटलं, तिथं कॅपॅसिटर दाखवलं आहे. हा इनपुट कॅपॅसिटर आणि हा आउटपुट कॅपॅसिटर. कशासाठी, तर जे काही फ्लक्च्युएशन्स असतील ते बायपास करायचे आहेत आपल्याला, ते काढून टाकायचे. ते कोणाकडे पाठवायचे, तर ते खाली ग्राउंडला पाठवण्यासाठी. इन अबव फिगर शोज अ फिक्स्ड पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर. हा काय आहे, पॉझिटिव्ह 78 सिरीज आहे म्हणून. द इनपुट कॅपॅसिटर इज यूज टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड ऑसिलेशन्स अँड द आउटपुट कॅपॅसिटर सी आउट ॲक्ट ॲज अ लाईन फिल्टर टू इम्प्रूव्ह द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. हा फिल्टर आउट करतो अनवॉन्टेड एसीस, हा अनवॉन्टेड एसीस पण काढून टाकतो आणि शिवाय ऑसिलेशन्स म्हणजेच फ्लक्च्युएशन्स सुद्धा रिमूव्ह करतो. ओके, ठीक आहे. असंच डायग्राम हे 79साठी सुद्धा असेल. तर हे झाले 3 पिन फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर. नाउ वी मूव टुवर्ड्स द ॲडजस्टेबल सेकंड कॅटेगरी ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर, दॅट इज ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर. आता ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय, जर तुम्ही म्हणलात की 7905 म्हणजे ते 05 देणार. मग तुम्हाला जर पाहिजे असेल 0 0 1 2 3 किंवा 0 to 5 within this limit, if you want the voltages within this limit, then we cannot go with 79 and 78 because these are fixed one, we can't vary them. So the need is adjustable voltage regulator. An adjustable voltage regulator produces a DC output voltage which can be adjusted to any other value of a certain voltage range. If say the voltage regulator is 0 to 5, then we may choose any voltage level within 0 to 5. It may 0 1 2 3 up to 5. That's like an adjustment should be provided, or provision of adjustments within the range could be achieved with adjustable voltage regulator. It is also called variable voltage regulators. The DC output voltage value of an adjustable voltage regulator either be positive और निगेटिव्ह. ओके, आता इथे 2 ICs आहेत, LM317 व्होल्टेज रेग्युलेटर IC आणि दुसरी आहे 723 व्होल्टेज रेग्युलेटर IC. ओके, हे रेंजमध्ये अवेलेबल आहे. LM317 व्होल्टेज रेग्युलेटर IC हॅज अगेन अ 3 पिन IC. द फर्स्ट पिन इज यूज फॉर ॲडजस्टमेंट द आउटपुट व्होल्टेज. पहिली पिन जे आहे ती आउटपुट व्होल्टेज ॲडजस्ट करण्यासाठी. सेकंड पिन जे आहे ती for collecting the output, and the third pin is used to connect the input. third नंबरची पिन ही इनपुटसाठी, सेकंड नंबरची पिन ही आउटपुटसाठी आणि फर्स्ट नंबरची जी पिन आहे ती आहे ॲडजस्टमेंटसाठी, आउटपुट ॲडजस्टमेंटसाठी. ओके, द ॲडजस्टेबल पिन और पिनलाच तुम्ही टर्मिनल्स असं म्हणू शकता, इज प्रोव्हाइडेड विथ अ व्हेरिएबल रेजिस्टर. कशा व्हॅरी करणार, तर तिथं काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे, ते रेजिस्टरची प्रोव्हिजन असते. यू कॅन इमॅजिन दिस लाईक अ रोटरी स्विच, और आपल्या फॅनचं रेग्युलेटर जसं असतो आपण ज्याच्याने स्पीड चेंजेस करू शकतो, ॲज लाईक दिस. ओके, बाय युजिंग दिस व्हेरिएबल रेजिस्टर वी कॅन चूज आउटपुट विदिन द लिमिट और बिटवीन अ वाईड रेंज. अगेन डायग्राम आहे, पण आपल्या सिलेबसला 723 IC आहे, IC 723. वी विल गो फॉर दॅट ओनली. ओके, सो I move towards IC 723 voltage regulator. The basics of regulated power supply, voltage regulator and IC voltage regulators is main purpose to give a regulated voltage. The most popular IC who could give the functions of voltage regulation is IC 723 voltage regulator. The functional block diagram we will see.
In the functional block diagram, it consists of voltage reference sources at pin number 6, error amplifier with it inverting input at pin number 4 and non-inverting. इन्व्हर्टिंग म्हणजे चेंज करणं, जर पॉझिटिव्ह असेल तर नेगेटिव्ह करणं, नेगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऑपोजिट करणं. ठीक आहे. नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे कीप ॲज इट इज, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच, नेगेटिव्ह असेल तर नेगेटिव्हच, 0 असेल तर 0च, 5 असेल तर 5च, ॲज इट इज. A series pass transistor at pin number 10 and 11 and current limiting transistor at pin number 2 and 3. The device can be set to work both positive and a negative voltage regulator with output voltages which is range from 2 volt to 37 volt. This is the excellent feature of this IC. It gives a voltage ranging within a limit of 2 volt to 37 volt and the current level up to 150 milliampere. This is the maximum, and the maximum supply voltage is given to a 40 volt, 37 practically some. And the line and load regulation are each specified at 0.01% only. Okay, this is the block diagram or IC च्या मधला डायग्राम कसा असेल असं तुम्हाला कुतूहल असेल तर हे असं असतं. हा हे पिन नंबर्स दिलेत. किती पिनचा IC आहे तर हे 14 पिनची IC आहे. किती पिनची IC असेल तर 14 पिनची. 14 पिनमध्ये मग कसं कसं केलं आहे, पिन नंबर 1, पिन नंबर 2, पिन नंबर 3 कोणाला कनेक्ट केला आहे तर हा सेरीज ट्रान्झिस्टर हा केला आहे कंट्रोल युनिटला किंवा करंट लिमिटेड ट्रान्झिस्टरला. पिन नंबर 11 अँड पिन नंबर 10, पिन नंबर 10 हा आउटपुटला, बरोबर. ठीक. पिन नंबर 12 हा पॉझिटिव्ह सप्लायला दिला आहे. पिन नंबर 13 अगेन पिन नंबर 13 एरर ॲम्प्लिफायरला केलेला आहे. रेफरन्स व्होल्टेज वेगवेगळ्या पिनला वेगवेगळे फंक्शन्स दिलेले आहेत, जस्ट टू नो अबाउट इट. ओके, मग आपण असं म्हणूया की बाबा हा पिन आउट पाहण्यापेक्षा त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय आणि फीचर्स काय याच्यावरती जास्त फोकस करूया. ठीक आहे. तर वेगवेगळ्या पिन बद्दल बोलूया. रफली असं म्हणूया आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर पिन नंबर 6ला काय आहे, रेफरन्स सोर्स आहे. पिन नंबर 3 आणि पिन नंबर 4ला काय आहे तर पिन नंबर 4 जे आहे हा पिन नंबर 4 आहे इन्व्हर्टिंग इनपुटसाठी आणि पिन नंबर 5 आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुटसाठी. Series pass transistor is connected to pin number 10 and 11 and current limiting resistor is at in between 2 to 3. The device can be set. हे ह्याच्याने आपण दोन्ही गोष्टी अचीव करू शकतो, पॉझिटिव्ह व्होल्टेजेस आणि निगेटिव्ह व्होल्टेजेस. ठीक आहे. अगेन दिस इज द सिमिलर ब्लॉक डायग्राम विच वी ऑलरेडी सीन अबाउट. ठीक आहे. तर याचे फीचर्स आपण बघूया. फोकस ऑन द फीचर्स ऑफ IC 723 voltage regulator. Again, as we discussed, 150 milliampere output current without external pass transistor should be driven out with help of IC 723. किती देते बाबा आउटपुटला तर 150 milliampere. Output current in excess of 10 ampere possible by adding external transistor. जर विदाउट एक्सटर्नल ट्रान्झिस्टर ही 150 milliampere देते आणि जर तुम्ही एक्सटर्नल ट्रान्झिस्टर जसा डायग्राममध्ये दाखवला होता तसा जर इन्सर्ट केला तर अगेन 10 एम्पियर ॲडेड म्हणजे 160 एम्पियरपर्यंत जाईल. इनपुट व्होल्टेज किती आहे तर 40 व्होल्ट मॅक्सिमम. आउटपुट व्होल्टेज आपण कोणत्या रेंजमध्ये व्हॅरी करू शकतो ते इट इज फ्रॉम 2 व्होल्ट TWO 2 व्होल्ट ते 37 व्होल्टपर्यंत आपण व्हॅरी करू शकतो. इट कॅन बी आयदर लिनियर, याला तुम्ही लिनियर रेग्युलेटर म्हणून पण वापरू शकता, स्विचिंग रेग्युलेटर म्हणून पण वापरू शकता, बरोबर. मग हे शंट म्हणून पण आहे, पॅरलल म्हणून पण आहे. याच्याने तुम्ही स्विचिंग मोड पण अचीव करू शकता, कमी जास्त पण करू शकता. फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन ह्याच्यामध्ये कंपेन्सेट केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अचीव होतात IC 723. म्हणून ही एक पॉप्युलर IC आहे. मेनली फोकस ऑन फीचर्स काय आहेत, रफली हॅव्हिंग आयडिया की पिन आउट कसा आहे या गोष्टीबद्दल. ओके, दॅट्स इट.